कालभैरव कोण आहेत कालभैरवनाथ? पंचमहाभूते असोत किंवा सर्व पंथ संप्रदाय असोत, संत साहित्यामध्ये आपण ज्यांचं महत्त्व अभ्यासतो असे दैवत म्हणजेच काळभैरवनाथ. महादेवांच्या सेनेचा अधिपती, क्षेत्रपाल, कोतवाल, काळाचा अधिपती म्हणजेच काळावर ज्याचा विजय तो कालभैरव. प्रतिकूल काळातून सर्वांना बाहेर काढणारा, दैत्यांवर विजय मिळवणारी योगिनी शक्ती आणि या शक्तीचा अधिपती म्हणजेच कालभैरव. नमस्कार श्रोते हो, अद्वैत अद्विता ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वीरांची, देवांची, संतांची भूमी, पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशी सासवड नगरी. करा नदीच्या काठावर वसलेले हे शहर अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. आज आपण पाहणार आहोत याच सासवडचे म्हणजेच आमच्या मूळ गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर. तर जाणून घेऊया या जागृत देवस्थानची माहिती, इतिहास आणि मंदिराची खास वैशिष्ट्ये. भैरवनाथ हे भगवान शिवांचे एक उग्र आणि रक्षक स्वरूप मानले जाते. त्यामुळेच सासवडकरांसाठी हे मंदिर केवळ एक देवस्थानच नाही, तर त्यांच्या श्रद्धेचे आणि संरक्षणाचे एक प्रतीकच. असे म्हणतात की कालभैरव पूजेमुळे तुम्ही वाईट कर्मांपासून आणि नकारात्मक गोष्टींपासून नेहमी दूर राहता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला एक प्रण पूर्ण करण्यासाठी या भव्य मंदिराची स्थापना केली. दंतकथेनुसार खळद बेलसरच्या युद्धात महाराजांच्या घोड्याला सर्पदंश झाला. याच ठिकाणी महाराजांनी कालभैरवाची आराधना केली आणि कालभैरवाच्या आशीर्वादाने तो घोडा बरा झाला. नंतर महाराजांनी या मंदिराचा विस्तार केला. नंतरच्या काळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी मंदिराभोवती भक्कम अशी तटबंदी उभी केली. मंदिराभोवतीची भव्य तटबंदी आणि दगडी बांधकाम पाहिल्यावर त्या काळातील मराठा वास्तुकलेची भव्यता लक्षात येते. मंदिरात प्रवेश करताच सर्वांचे लक्ष वेधून घेते ती म्हणजे भलीमोठी ऐतिहासिक घंटा. स्थानिक माहितीनुसार वसई मोहिमेनंतर मराठ्यांनी आणलेल्या घंटांपैकी ही एक. या घंटेवर कोरलेले लॅटिन अक्षरांचे लेखन आजही तिच्या इतिहासाची साक्ष देते. सभामंडपातील आणि मंदिरातील कलाकुसरीत रामायण, महाभारत आणि शिवचरित्राशी संबंधित अशा प्रतिमा आढळून येतात. आता येऊयात मंदिराच्या गाभाऱ्यात. येथे श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी या देवतांचे दर्शन घेता येते. जाणूयात मंदिराबद्दल अजून काही. भैरवनाथाची मुख्य मूर्ती मध्ये आहे आणि भैरवनाथांच्या डाव्या हाताला जोगेश्वरी माता आहे आणि उजव्या हाताला कालभैरवनाथांची मूर्ती आणि परिवार देवतांमध्ये नवग्रह आहेत. तुळजाभवानीचं मंदिर आहे, दत्तात्रयांचं मंदिर आहे, काशी विश्वनाथ महादेवांचं मंदिर आहे, गोरक्षनाथ नवनाथ आहे त्यांचं पण मंदिर या परिवारामध्ये आहे. आणि चैत्र मध्य प्रतिपदेला मुख्य उत्सव जत्रा हा कार्यक्रम असतो. तो ग्रामस्थांच्या आणि पुजाऱ्यांच्या सहभागाने पार पडतो. तसेच नवरात्र 10 दिवस नवरात्र साजरा असतो. तसेच कार्तिक महिन्यात कालाष्टमी जन्म उत्सव त्यावेळेस हरिनाम सप्ताह होत असतो आणि 12 महिन्याचे 12 सण सुद्धा या मंदिरात साजरे केले जातात. पुण्याजवळच्या या ऐतिहासिक देवस्थानास एकदा जरूर भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या भक्तिभावाने भरलेल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक आणि सुंदर देवस्थानाच्या दर्शनासाठी. धन्यवाद.